नमस्कार, चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज बनवूया खमंग कुरकुरीत असे साबुदाणा वडे, तेही थोडी शिजवलेली भगर घालून। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। 3-4 मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, कढीपत्ता घ्यायचा, याने चव खूप छान येते, फ्लेवर येते कढीपत्त्याचा। त्यानंतर 1 चम्मच जिरं टाका, 1 चम्मच आपल्याला सोप घालून घ्यायची आहे। सोप घातल्यामुळे पण खूप छान चव येते। त्यानंतर याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिक्सर मध्ये वाटण हे आपल्याला जरडभरडच करून घ्यायचं आहे, पाणी नाही वापरता। त्यानंतर 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता मी रात्रभर, तो काढून घेतेय। त्यानंतर आपण जे आता वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं पूर्ण। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, तोही जरडभरडच वाटायचा आहे। त्यानंतर उकडलेले 2 आलू घ्यायचे आहे, ते कुस्करून घ्या यामध्ये। आणि 3 ते 4 चम्मच आपल्याला शिजवून घेतलेला भगर टाकायचा आहे। चवीपुरतं मीठ घाला आणि थोडी साखर ऍड करा, याने कुरकुरीत बनते साखर घातल्यामुळे। आणि याच्यात मिक्स करून घ्या एकजीव। मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे। एकीकडे आपल्याला कढईत तेल तापत घालायचं आहे। तेल तापलं की आपल्याला छोटे छोटे वडे बनवून यामध्ये सोडायचे आहे। एकी वेळी कम से कम 3 ते 4च आपल्याला वडे यामध्ये घालून घ्यायचे, कारण टेम्परेचर बरोबर राहिलं पाहिजे तेलाचं, त्यामुळे 3 ते 4। आणि मंद आचेवर, आधी तेल तापलेलं होतं आणि मंद आचेवर याला आपल्याला छान तळून घ्यायचे। फुल पॉवरवर नाही शिजवायचे, नाहीतर आतमध्ये थोडेसे कच्चे असल्यासारखे वाटते। मंद आचेवर असे कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे। असे सर्व वडे मी बनवून तळून घेतेय आणि छान याला दह्यासोबत, गोड दह्यासोबत सर्व करायचे। खूप छान लागतात, टेस्टी बनते। नेहमी नेहमी उसळ खाऊ खाऊ कंटाळा येते, म्हणून असे वडे बनवून खा। तर आवडलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। धन्यवाद।